भगिनींना आजचा दिवस एक प्रकारचा किंवा सगळ्यांनी जे काही काम केलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गेली अनेक वर्ष आपल्या सगळ्यांचा जीवाभावाचा संबंध आहे. पंजाबी गाव हे महाराष्ट्राचं किंवा पुणे जिल्ह्याचं एक वेगळं गाव आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महत्त्वाची कामगिरी करणारं गाव आहे. महात्मा गांधी असो, जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असो, या गांधी नेहरूंच्या विचाराला नेहमी शक्ती आणि साथ देणारं हे गाव आहे. एक काळ असा होता की या गावात अनेक जण खादीचे कपडे वापरायचे. त्यांच्या अंगावर खादी दिसायची आणि विचार हा काँग्रेसचा किंवा गांधी नेहरूंचा असायचा. ज्या वेळेला विचार आणि मतभिन्नता अशी स्थिती आली तर या गावच्या अनेक ज्येष्ठांनी नातेगोतेसुद्धा बघितलं नाही, विचार बघितले. मला आठवत आहे 1977 सालची माझी निवडणूक जी होती ती थोडी वेगळी होती. 67च्या निवडणुकीमध्ये 15 काय, माळेगाव काय या सगळ्या गावांनी पुढाकार घेतला आणि सगळे त्याच्या निवडणुकीतसुद्धा मला विजय केला. आम्ही सगळे तरुण लोक होतो त्या काळात आणि माझ्या विरुद्ध सोयीच्या कारखान्याचे वावरावर टाकले होते. स्थिती अशी होती की कठीण खोली ओलांडून पलीकडे जायचं म्हणलं तर काळजी घ्यावी लागते. ही अवस्था त्या काळाची होती. पण नंतरच्या काळामध्ये लोकांच्या पाठिंब्यामुळे सवन भागाचं तालुक्याचं चित्र होते. 77ला वेगळी स्थिती होती. आणीबाणी झाली, इंदिरा गांधीची लोक विरोधी केली. इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि त्यावेळेला माझी निवडणूक पुन्हा एकदा संघर्षाची झाली. आणि मला आठवतं आहे की माझ्या विरुद्ध मोरे वकील निवडणुकीला उभे होते. 15 आम्ही प्रचाराला आलो आणि जगन्नाथराव कोकणे बरोबर होते. त्यांना कोणतरी विचारलं की जावयाला मत द्यायचं का पुन्हा मत द्यायचं. जगन्नाथराव मोरेंनी सांगितलं, जगन्नाथराव कोकणेंनी सांगितलं की जावयाचा घरात सन्मान, निवडणुकीचं मत पवारसाहेबाला. आणि त्या प्रकारची निवडणुकीच्या प्रचाराची मोहीम विठ्ठलराव असतील, जगन्नाथराव असतील या सगळ्या लोकांनी त्याही संघर्षाच्या काळामध्ये घेऊन साथ द्यायची कधी शोधली नाही. हे वैशिष्ट्य तुमच्या गावचं आहे, जुन्या पिढीतल्या सुद्धा लोकांचं आहे. आणि आनंद आहे की मताचे आपले वडिलांनंतर आत्ताच्या पिढीनेसुद्धा ही परंपरा चालू ठेवली आणि त्याचं चित्र कालच्या महत्त्वाची बघायला निवडणूक झाली. संघर्षाची यावेळची निवडणूक होती. मी महाराष्ट्रातून देशात अनेक ठिकाणी जात असते आणि अनेक वेळेला आम्ही विमानात बसलो तर शेजाऱ्यावर बसलेला माणूससुद्धा हळूच विचारायचा की बारामतीला क्या होगा, बारामतीला काय होणार. म्हणजे यंदाच्या वर्षी बारामतीची निवडणूक सगळ्या देशात झाली. एवढंच नाही की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं शहर आहे, त्या न्यूयॉर्क शहराच्या एका बाजूला होऊन बारामतीच्या निवडणुकीच्या मतदानात. म्हणजे या निवडणुकीकडे सगळं देशाचं लक्ष होतं. आणि असं असताना
माझा पूर्ण विश्वास होता की या निवडणुकीत किती संकट आली, कुणी किती दमदाटी दिली, कुणी कोणाची बदली केली, काय असेल ती कारवाई केली, कुणी काय वाचलं, पण त्या सगळ्या गोष्टीचा काय फायदा होणार नाही. शेवटी लोक वर्षाला जातील त्यावेळेला कोणतं वेतन लावायचं हे वाराणसी गव्हर्नर सांगायला लागत नाही. ते वेतन योग्य पद्धतीचं आणि ती अवस्था फंदावता किंवा कोणतेही गाव काय तर सगळ्या गावामध्ये आपल्याला बघायला आहे. सुप्रियाला चौथ्यांदा तुम्ही निवडून दिलं आणि आनंद हा आहे की देशाच्या लोकसभेमध्ये जे 2, 3, 4 खासदार ज्यांची उपस्थिती 90% ते 95% असते, त्या 4 खासदारांच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव निघतं आणि त्यावेळी पुन्हा एकदा त्यांनी निवडून दिलं ही चांगली गोष्ट आहे. पण तिने सांगितलं ती गोष्ट खरी आहे की आता जबाबदाऱ्या वाढल्या. अनेक प्रश्न आहेत. आज देशाच्या समोर ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची दृष्टी ही खेड्यापाड्याच्या लोकांच्याबद्दल, शेती व्यवस्थेच्या संबंधी, बेरोजगार तरुणांच्याबद्दलची ही स्वच्छ नाही आहे. अनेक वेळेला माझा त्यांचा संघर्ष होता. मला चर्चेला विरोध होता. देशाचे प्रधानमंत्री मोदी त्यांनी सांगितलं निवडणुकीमध्ये मोदी की गॅरंटी आहे. ती मोदीची गॅरंटी यावेळी चालली नाही. लोकांनी ती गॅरंटी खरी नाही म्हणून सांगितलं. का तर त्यांची धोरणं. आता साधी गोष्ट, आपण ऊसाचं पीक घेतो, साखर तयार करतो आणि ही साखर तयार केल्याच्या नंतर देशाची गरज भागून आपल्याला साखर परदेशात पाठवावी लागते. त्याच्यावर बंदी केली. अनेक ठिकाणी साखरेचा स्टॉक झाला. बाहेर देशाशी करार केले, त्या कराराची अंमलबजावणी झाली नाही आणि त्यामुळे बाहेरच्या देशाच्या लोकांचा विश्वास हा आपल्याला बसला नाही. अगदी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मी शेती खात्याचं मंत्री होतो आणि आपल्याकडं तांदूळाचं पीक फार झालं. जगात 2 नंबरचा तांदूळ हिंदुस्थानात झाला आणि म्हणून त्याची विक्री कशी वाढवता येईल हे काम आम्ही करत होतो. आणि काही दुकानात विक्री करत नव्हतं. राज्यामध्ये देशामध्ये जाऊन तिथे प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, त्यांच्याशी बोलत होतो की तुम्ही आमचा माल घ्या. श्रीलंका या देशात मी गेलो आणि तिथे राष्ट्रपती, त्यांचं नाव राजपक्षा म्हणून होतं. तर राजपक्षांना मी भेटलो आणि त्यांना विनंती केली की हिंदुस्थानची साखर आणि हिंदुस्थानचा तांदूळ हा तुम्ही घेतला पाहिजे. त्यांना गरज होती. ते बाहेरच्या देशात नाराज आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही हवा तेवढा माल देतो तुम्हाला. त्यांनी सांगितलं तुम्ही माल द्याल पण आमचा तुमच्यावर विश्वास नाही. मला धक्का बसला. देशावर विश्वास नाही. मी काही व्यक्ती म्हणून गेलो होतो, देशाचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं विश्वास नाही. म्हणजे का विश्वास नाही तुमचा? त्याचे विश्वास नाही त्याचं कारण तुमचं सरकार आज एक धोरण ठरवतं, उद्या किमती तुमच्या देशात वाढल्याची धोरण बदलतं. आज तुम्ही साखर निर्यात करतो म्हणतात, उद्या त्याच्यावर बंदी सुधारणार आणि ती बंदी आणली. आपण मालेगावला इथं डिस्टिलरी टाकली, म्हणजे मळीपासून काही करण्याचा उद्देश आहे. आणि त्याला माझा पाठिंबा होता, कारण ते फक्त देशाचं माझ्याकडे होतं. आणि मालेगावला डिस्टिलरी टाकल्याला जो काही खर्च आला त्याची मोठी रक्कम आम्ही केंद्र सरकारच्याकडून मालेगाव कारखान्याला दिली आणि त्यातनं ते उभं राहिले. त्यातनं आपण फ्रीज बनवलं. नंतर आता आपण इथेनॉल बनवतो. ते इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकतात
आणि गादीच्या तेला दोन्ही ते वापरले जातात. आता हे इथेनॉलवर म्हणजे सरकारने केंद्र मोदी साहेबांनी त्याच्यावर बंदीच करून टाकली आणि सांगितलं बनवायचं नाही. तुमच्याकडे वळी पाहिजे, वयाचीच पाहिजे, ते इथेनॉल करायचं कारखाना टाकला आहे, इथेनॉल तयार झालेलं आहे आणि सरकार म्हणतं विकायचं नाही. याचा अर्थ असा आहे की या केंद्र सरकारचं धोरण सातत्यावर आधारित नव्हतं. कुणी चुकीचा सल्ला त्यांना दिला की त्याच्या मदतीने जातात. आणि जे सरकार, जे राज्यकर्ते देशातले 70% लोक जे शेतीच्या धंद्यावर आहेत, त्या शेतीच्या धंद्यावर असलेल्या लोकांच्याबद्दलची आपली नीती, धोरण याच्यात सातत्य ठेवत नाही, त्याची जगात किंमत केली जात नाही. आणि ही अवस्था आपली होती. आणि म्हणजे आम्हाला लोकांचं काम काय आता? आम्हाला लोकांचं काम हे असेल, सुफी असेल, तुम्ही असेल, महाराष्ट्रात आणखीन आपले खासदार निवडून आले, त्यांचं काम असेल की पार्लमेंटमध्ये शेतकऱ्याचं दुखणं आहे त्यासाठी भांडण करायचं, त्यासाठी आग्रह करायचा आणि ते प्रश्न सोडून घ्यायचे. हा निकाल आम्ही लोकांनी घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम होतो. असंच तसं आज नाही, पण मी शेतीमध्ये असताना एक दिवशी माझ्याकडे माहिती आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी फार अस्वस्थ झालो बातमी ऐकून. त्यावेळेला मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. मी मनमोहन सिंगांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या राज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. हे काही चांगलं लक्षण नाही, त्याच्या खोलात द्यायची गरज आहे, का आत्महत्या करतो माणूस. आणि त्यांनी सांगितलं की आपण सगळं काम सोडू, दिल्लीवरनं यवतमाळला जाऊ. दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीवरनं नागपूरला विमानाने आलो आणि नागपूरवरून हेलिकॉप्टरने यवतमाळला गेलो. त्या हेलिकॉप्टरने त्या यवतमाळच्या घरी गेल्याच्या नंतर जिथं आत्महत्या झाली त्याच्या घराचा करता माणसाने आत्महत्या केली. ती माऊली, त्याची बायको रडत होती. 2 मुलं होती. एका मुलीचं लग्न ठरलं होतं आणि लग्न ठरलं होतं, पण एक दिवशी बँकेची नोटीस आली घेतलेलं कर्ज परत केलं नाही म्हणून आणि बँकेच्या वतीने घेऊन घराची भांडी कुंडी बाहेर काढली. भांडी कुंडी घराची बाहेर काढली म्हणून मुलीचं लग्न ज्या पाहुण्याशी ठरलं होतं त्यांनी आमची सोयरी कोरली. यांची काय समजत किंमत, यांची भांडी कुंडी बाहेर काढली जातात आणि ते त्या माणसाला, त्या शेतकऱ्याला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात गेला, इंजिनची बाटली विकत घेतली, घसा प्याला आणि जीव देऊन टाकला. ते कशामुळे झालं? डोक्यावर कर्ज होतं, ते कर्ज फेडता आलं नाही आणि त्यामुळे सावकारांनी किंवा बँकेने भांडी कुंडी बाहेर करून अमृतचा पंचनामा केला, म्हणून त्या माणसाला सहन झालं नाही. आम्ही अस्वस्थ झालो. मी आणि मनमोहन सिंग दिल्लीमध्ये गेलो आणि एका आठवड्याच्या आत 71,000 कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकलं. शेवटी असे निकाल घ्यावे लागतात, त्यासाठीही सत्ता याचा अर्थ नुसतं कोणाचा सन्मान करण्यासाठी नाही. आणि माझा सन्मान कसा करता कितीदा केला? मी देशाच्या लोकसभेमध्ये, देशाच्या राज्यसभेमध्ये, देशाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये किती वर्ष माहिती आहे तुम्हाला? आता मला 56 वर्ष राहील. 67 साली मी निवडून आलो तेव्हापासून तुम्ही सुट्टीच देत नाही. म्हणजे सारखं सुद्धा सुट्टी देता, पण मला सुट्टी तुम्ही लोक देत नाही. आता काय म्हणजे तुमचं त्याचा चेष्टेचा भाग पडला. पण
या सगळ्या काळामध्ये कष्ट करून शेती अर्थव्यवस्था याच्यात बदल करण्याचा निकाल घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण शिक्षण वाढवलं, शाळा काढल्या, कॉलेजेस काढली, 12 विद्याप्रतिष्ठानसाठी संस्था काढली. आज त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या शाखेत 35,000 मुलं शिकतात. शाळा निकषण काढलं, कदाचित तुमच्यातली मुली तिथे शिकत असतील, माहिती नाही, शिकतात का तुम्ही? शारदा निकेतनला इथे मुली शिकतात. आज शारदा निकेतनला 9,000 मुली आणि मुलं शिकतात. आपण तुम्ही सगळ्यांनी तुमच्या उसाच्या फेमीमधले पैसे दिले, मी काय पैसे उभे केले आणि शिवनगर शिक्षणचं आपण मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. 16 सालाला माझ्याच नावाने तिथं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. विद्याप्रतिष्ठानने इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आणि त्याचा परिणाम चित्र बदललं. मला आठवतं आहे की एकेकाळी सुरुवातीच्या काळी 15मध्ये एक इंजिनियर होते, एक, त्यांचं नाव मी विसरलं, दत्तावत होते, तुमच्याकडे ते एक इंजिनियर होते. आज जर तुम्ही चौकशी केली, माझी खात्री आहे 150 इंजिनिअरिंग इच्छा असते किती असे, आणि त्याच्यामध्ये निम्म्या मुली असते. आज पूर्वी सवण गावात एक इंजिनियर, आणि त्यावेळेस तालुक्यात सुद्धा इंजिनियर नव्हते, म्हणजे इथलंच नाही, सवण तालुक्यामध्ये. आणि आज शेतीगत इंजिनियर आहेत, निम्म्यापेक्षा जास्त मुली आहेत. हे सगळे शिक्षणाचे दरवाजे आपण उघडले, तुम्ही लोकांनी मदत केली, आणि त्यामुळे आज चित्र बदललेले. पण हे चित्र बदलतं आहे, मुलं शिक्षित होत आहेत, नोकऱ्या कुठे आहेत? आणि त्यासाठी आता मी लोकांना भेटतो, एका दिवसात मला 1,000 अर्ज येतात, आणि संध्याकाळी मी ते अर्ज घेऊन बसतो माझ्या सेक्रेटरीला घेऊन. निम्म्यापेक्षा जास्त अर्ज नोकरीचे असतात, निम्म्यापेक्षा जास्त. आता या नोकऱ्या आणायच्या कुठे? याचा अर्थ आहे की सत्ता मिळाल्याच्या नंतर जसं शेती महत्त्वाची आहे तसं उद्योग महत्त्वाचा आहे. त्या उद्योगामध्ये अधिक हाताला काम मिळेल याची काळजी घ्यायची. आपण बारामतीमध्ये MIDC काढली. आज त्या ठिकाणी काही हजार लोक काम करतात. आता सुफी यांनी सांगितलं दुधाचा धंदा, उसावरून दुधाचा धंदा करता, इथे दुधाच्या सोसायट्या, ते दुधाचं करायचं काय हा प्रश्न आहे. त्यावेळेला आपण दूध संघात देत होतो, तिथून पुण्याला देत होतो, पुण्यावरून मुंबईला, वडोदरीला, दिल्लीला तिथं देत होतं. पण आम्ही निकाल घेतला, ते करून नुसतं चालणार नाही, या दुधावर प्रक्रिया आणि त्याच्यापासून नवीन कारखाने हे करायची गरज आहे. आणि 400 कोटी रुपये एकाला गुंतवायला लावले, आणि बारामतीला डायनॅमिक्स नावाची अमेरिकेतनं कंपनी आज आणली त्या ठिकाणी, आणि तिथं दुधाची पावडर केली जाते. तुम्ही कुणी बघितलं असेल डायनॅमिक्स, लोकांना माहीत असेल. आज डायनॅमिक्सांच्या कंपनीमध्ये बारामती तालुका, शेजारचा इंदापूर तालुका, शेजारचा वीरचा काही भाग, त्याच्यानंतर करमाळा आणि वाड्याचा काही भाग, इथून दूध किती येतं माहिती आहे का? 12 लाख लिटर. 12 लाख लिटर दूध बारामतीमध्ये या सगळ्या तालुक्यातनं येतं. त्याच्यावर प्रक्रिया करतो, त्याच्यापासून काही गोष्टी तयार करतात, चीज वगैरे तुम्हाला माहीत असेल. पण दुधाची पावडर करतो, त्या पावडरचं काय करायचं हा प्रश्न होतो. मी इटलीमध्ये गेलो, आणि जगाची चॉकलेट कंपनी करणारी सगळ्यात मोठी इटलीची आहे, त्यांच्याशी वाटाघाटी केल्या, आणि त्यांची कंपनी बारामतीला आणली. तिचं नाव फेरो रोशे. आज त्या ठिकाणी चॉकलेट तयार करतात.
अशा 4 कंपन्या चॉकलेट करणाऱ्या आज बारामतीमध्ये तुमच्या दुधाला, त्या दुधाच्या पावडरला खात्रीचं मार्केट त्यामधून झालेलं आहे. आणि हा माल जातो कुठं? हा माल सिंगापूरला जातो, हिंदुस्थानात जातो, पण हा माल दुबईला जातो. आणि कधी कधी मी विमानतळावर जातो विमानानं जायला, आणि परदेशातून लोक येतात, येताना काहीतरी तिथं खरेदी करतात. त्या खरेदी करण्यामध्ये चॉकलेटचा वास त्यांच्या हातात असतो. आणि मला हसू येतं, कारण त्यांनी खरेदी केला दुबईला, फॉरेनचा माल म्हणून आणला पुण्याला, ते बारामतीला, त्याचं वाचलं तर ते बारामतीला तयार झालेलं असतं. म्हणजे आपला माल आता जगात जायला लागला, कारण दुधाच्या संबंधीची धोरणं आपण बदलली. अशा अनेक गोष्टीची आज गरज आहे. आणि ती करायची असेल तर देशाचं राजकारण, देशाचं सत्ता, देशाचं प्रशासन इथं योग्य निर्णय झाले पाहिजेत. दुर्दैवानं मोदी साहेबांच्या राज्यात हा विचार केला जात नाही, शेतकऱ्यासाठी केला जात नाही, बेकार तरुणांच्यासाठी केला जात नाही. म्हणून सांगायचं आमचं काय भांडण नाही दोघांचं, त्यांनी काय माझा वाद करणार नाही, त्यामुळे मला भांडण करण्याचं काही कारण नाही. संबंध आहेत, बारामती नाही आले ते, तुला कदाचित माहीत असेल. आणि भाषणीचं केलं होतं, शरद पवारांचं रोज धरून राजकारणात चाललं, तेव्हापासून मला फार भीती वाटते. माझ्या बोटाने असा उद्योग होत असेल तर तो वाद करू नये. पण आज या सगळ्या देशामध्ये काही बदल केले पाहिजेत, धोरणात बदल केले पाहिजेत, शेतकऱ्यांच्या हिताचे असले पाहिजेत, बेरोजगार तरुणांच्या भल्याच्यासाठी असले पाहिजेत, मुलींना सन्मान देण्यासाठी उपयुक्त असे असले पाहिजेत. आणि ते करायचं असेल तर लोकसभा ही अत्यंत महत्त्वाची असते. आमच्या हातात सत्ता नाही, बहुमत नाही, पण लोकांनी साथ दिली. मी तर 10च माणसं उभी केली, 10ची तुम्ही आज निवडून दिली, तेवढा चांगला पाठिंबा लोकांनी दिला. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेस तिघांनी बसून ठरवलं की 48 खासदाराच्या जागा आहेत, आपण एकत्र लढू. कशी कोणी किती लढवायची हे आम्ही बसून ठरवलं, लढवल्या जागा. आणि 48पैकी 31 जिल्हे आज महाराष्ट्राच्या मधून देशाच्या पार्लमेंटमध्ये जे लोक निवडून गेले सोफियासारखे, असे 31-48पैकी आम्हा लोकांची निवडून गेले. एवढं काम कुणी केलं? तुम्ही लोकांनी केलं. या देशाची लोकशाही, या देशाचं प्रशासन आणि या देशाचं अर्थकारण हे आम्ही टिकवलेलं नाही, या देशाच्या तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांनी. ते शहाणे आहेत, ते चुकीची गोष्ट होऊन देत नाहीत, बोलत नाहीत. मगाशी बोलताना सांगितलं की त्यांनी की आम्ही प्रचाराला जायचो, कोणी मिळवायचंच नाही. खरं आहे, मलाही लोक सांगायचे तेव्हा आपल्या खात्रीच्या गाव तिथं कोणी बोलत काही भेटत नाही, होतात दैफन एक वेळेला, तर ठीक आहे निघून गेलं असं. आणि दैफन होतं, कोणी बोललं नाही. पण वचन दाबायला कोणी चुकलं आहे का? तेव्हा माणसं साधी नाही, ती बोलणार नाही, कदाचित घोषणा देणार नाही. पण आज गेलो नेमकं कुठं काय करायचं हे समजतं. हे या देशाचं भाग्य आहे. या देशाचा सामान्य माणूस हा या देशाचं भाग्य आहे. आमच्यासारखे राजकीय नेते काही काम करत असतील, पण खरं काम आहे तुमच्यासारख्या मतदारांनी केलेलं, आणि ते आज चित्र देशामध्ये दिसतं आहे. त्याची प्रचिती बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दाखवली, इथं दाखवली, शिरूरला दाखवली, नगरला दाखवली, कुठं नाही. अशी माणसं साधी आम्ही उभी की नगरचा आमचा खासदार माहिती आहे तुम्हाला, वाचतो का?
खासदार मोठा पुजारी असं वाटतो, काही नाही, साधा माणूस आहे, स्वच्छ आहे, पण काम केलं. ज्या वेळेला तो कोणता रोग करोना तो आल्याच्यानंतर त्यांनी माझ्या नावानेच तिथे एक हॉस्पिटल काढलं, कोविड सेंटर काढलं आणि तिथं 16,000 लोकांची व्यवस्था त्यांनी केली. 1 वर्ष घरी गेलं नाही, रात्री तिथंच झोपायचं आणि लोकांची मदत यायची, त्याच्यावर त्यांनी करून लोकांना वाचवलं. साधा माणूस आणि त्याला उभा केला. त्याच्यावर एक ओळखे होते, साखर कारखान्याचे चेअरमन, आणखीन काय काय जाऊन जातात. त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या साध्या फाटक्या माणसांनी सुद्धा त्या ठिकाणची निवडणूक जिंकली आणि लोकांनी त्याला शक्ती दिली. नाशिकला भगले नावाचा एक शिक्षक, साधा शिक्षक, त्याला आम्ही उभं केलं. त्याच्याविरुद्ध केंद्राच्या एक मंत्रीबाई आमच्याच आडनावाच्या, आणि त्या ठिकाणी भगले साधा शिक्षक मोठ्या मतांच्या ठिकाणी निवडून आला. सातारला ते झालं होतं, थोडं घोटाळा झाला. आम्ही इथे तुतारी आणि तिथं आलं फिफानी. ती फिफानी आणि तुतारीचा फरक कळला नाही. त्यावेळेस तिथे गडबड झाली नसतं, तिथे गडबड झाली नसते. ठिकठिकाणी हे चित्र दिसतं. हा सगळा चमत्कार तुम्ही लोकांनी केला आणि म्हणून बारामतीची चर्चा सगळ्या देशात झाली, देशाच्या बाहेर झाली. पण निकाल मात्र तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा अधिक जोराने केला आणि वचन योग्य लावलं. आज ही स्थिती तुम्ही केली. मी एवढंच सांगतो की आपण एकत्र राहू. आपला व्यवसाय उद्या कारखानदारी असेल, काय असेल, त्या सगळ्यात अधिक लक्ष देऊ आणि लोकांचा संसार सुधारेल कसा याची काळजी घेऊ. आज काही लोक इथं दिसत नाही. तुम्हाला 15 आल्याच्या नंतर मला भेटणारे सगळेच इथं दिसत नाही. काही दिसतात, काही दिसत नाही. जे मोठे आहेत ते दिसत नाही. पण त्याची काही काळजी करू नका. त्याच्या मोठ्याच्या काही लोकांनी माझ्या कानात त्यावेळी सांगितलं. त्यांना विचारलं काय करणार. नाही आमची जरा अडचण आहे. आणि कसली अडचण आहे. नाही म्हणजे मी संचालक मंडळात आहे, त्यामुळे जरा घोटाळा आहे. आणि म्हणजे काय करणार. नाही म्हणजे माझं मत काही मिळालं नाही ताईनं. माझ्या बायकोचं, माझ्या आईचं, माझ्या घरच्यांचं मत ताईलाच मिळाले. माझ्या घरातसुद्धा माझं कोणी ऐकलं नाही असं काही लोक सांगत होते. मी काही नाव सांगत नाही. कोण साधारणतः मला नेहमी व्यवसायाची याचा जर थोडी चौकशी केली तर फत्ता करेल. पण तो भाग सोडून द्या. झाली निवडणूक होऊन गेली. एका विचाराने राहू. आज इथे वकील, त्यांच्या सगळ्या सहकार्याने आणि तुम्ही त्यांना साथ दिली, त्यामुळेच ही स्थिती बदललेली आहे. त्याच रस्त्याने आपण जात जाऊया. या नंतरच्या विधानसभेतसुद्धा माझा प्रयत्न आहे की आत्ताचं राज्य सरकार जर राज्याच्या जनतेकडे नीट बघत नसेल तर ते राज्यच हातात घ्यायचं. हे राज्य जिंकायचं. तर आपण एक दृष्टीने कष्ट केले तर महाराष्ट्रात लोक तुम्हाला पाठिंबा देतील हा मला विश्वास आहे. आणि म्हणून ही निवडणूक संपली की मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार, गावोगाव जाणार, तरुण पिढी एकत्र करणार आहे, कष्टकरी वर्ग एकत्र करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकांच्या हिताची जपणूक करणारं राज्य या ठिकाणी येईल याची काळजी घेणार आहे. त्याला साथ तुम्ही द्याल हा विश्वास आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या गावाला जायला तुमची परवानगी घेतो. धन्यवाद.